सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि एक छानशी पोस्ट आहे, नॉट ॲट होम, देवा काहीतरी जादू कर, अशा शीर्षकाची. खूप मजेशीर आहे. सुरू करते. खरं तर नॉट ॲट होम हा परफेक्ट शब्द, पण लहानपणी मे महिन्यात सगळी भावंडं एकत्र जमलो की पत्त्यात हा डाव रंगायचा. पण तेव्हा इंग्रजी काही फार यायचं नाही. मग जो तो त्याला ज्याला जसं ऐकू आलं तसा उच्चार करायचा. नॉट ॲट होम, नॉट ॲट होम, काय वाटेल ते. तसंही आपण आपल्याच घरात तरी कुठे असायचो, तेही नॉट ॲट होमच असायचं. कधीही मित्रमैत्रिणींच्या घरी जाऊन हुंदडायला मिळवायचं. येऊ का वगैरे विचारण्याच्या फॉर्मॅलिटीज नव्हत्या तेव्हा. चॅलेंजला पण चॉलेंज काय वाटेल ते म्हणायचो. लॅडीज नावाचा खेळ फक्त लेडींनीच खेळायचा असं आपलं उगीचंच वाटायचं मला. त्यात एक वख्खई बोलली जायची, लाडूची म्हणजे 32 कळ्या किंवा अर्धा लाडू 16 कळ्या वगैरे. झब्बू पण असाच एक डाव. झब्बू देताना एक पाणी आणि गड्डेरी. मज्जाच होती सगळी. हे सगळे शब्द कुठून आले देव जाणे. काचा पाणी, पट, सागरगोटे हे अजून काही प्रकार बैठ्या खेळातले. काचा पाणीसाठी भांड्यांच्या काचा जमवायला अगदी कचरा कुंडी पण गाठली आहे. सगळेच खेळ आपल्याला जिवंत ठेवायचे. वेगळा असा स्पोर्ट्स डे नसायचा तेव्हा, रोजच खेळ. शाळा दुपारची असली की दप्तर फेकून धावत सुटायचं, कारण उशिरा पोचलं खेळायला तर कट ऑफ करायचे, म्हणजे ॲक्च्युली कट ऑफ खेळातून. तळ हातावर थोडंसं चाटून टाईम प्लीज, म्हणजे टाईम प्लीज हा खरा शब्द करणं, किंवा लपंडावात धप्पा म्हणणं, रडीचा डाव खडी असं चिडवणं. मग समोरच्यांनी आपल्याला जो म्हणतो तोच असं बोट आपल्यापुढे नाचवणं आणि म्हणणं, या सगळ्याची मजा काही औरच. आजच्या मुलांना काय कळणार ती. लगोरी असं 7 ठिकऱ्या एकमेकांवर ठेवून त्यावर पाय फिरवणं, तो नाही फिरवला तर लगोरी लागली असं धरत नसत. तसंच डब्बा ऐस पैस हा एक असाच मजेशीर खेळ. पत्र्याचा एक फालतू डबा पण अनन्यसाधारण महत्त्व मिळालेला. डालडाचा, वनस्पती तुपाचा, हिरवं नारळाचं झाड असणारा डबा पण फार महत्त्वाचा. तो कमरेला बांधून विहिरीत धपाधप उड्या मारणं हा रविवार सकाळचा ठरलेला कार्यक्रम. लपंडाव खेळताना मुलं मुद्दाम एकमेकांचे शर्ट, टी शर्ट बदलून गंडवायचे आणि शर्टाची बाही दिसेल असे लपायचे. मग चुकीचं नाव घेतलं की धप्पा मिळायचा राज्य असणाऱ्याला. राज्य असणाऱ्यालाच पकडायला लावायचं, हा काय न्याय. पण अशा नियमांवर अपील नसायचंच. जोडसाखळी, रस्सीखेच म्हणजे नुसती ओढाओढी. दगड का माती म्हटलं की जे म्हणेल त्यावर उभं राहायचं. दगडावर उभं राहायचं असेल तर तो सापडेपर्यंत फक्त धावायचं. विषामृतमध्ये विष म्हणून स्पर्श करायचा. मग विष मिळालं की स्तब्ध उभं राहायचं. मग कुणीतरी येऊन अमृत द्यायचं. काय एक एक मजा होती. पावसाळ्यात घरी बसू असं तर मुळीच नाही. पावसाळ्यात ऋतवणी हा खेळ. एक लोखंडी सळई घेऊन चिखलात रुतवत जायचं, त्याचे पॉईंट्स मोडायचा. सळई पडली की दुसरा खेळायचा. पहिला आऊट. आबाधुबी लई भारी गेम, पाठ शेकून काढणारा. यात शक्यतो प्लॅस्टिकचा बॉल घेतला जायचा. रबरी ट्यूब कचऱ्यातून भंगारातून शोधून तिचे तुकडे करून त्याचाही बॉल केला जायचा. साबणाचे फुगे करायला कागदाची बारीक सुरनळी करणं, करवंटीचे एक फोन, काड्यापेटीत वाळू भरून टिचकीनं ती उघडून अंगावर उडवणं. व्हॉट अ क्रिएटिव्हिटी. काही नाही तर बॉल घेऊन टप्पा टप्पा हा खेळ तरी व्हायचाच. ते मोजले जायचे, तेही सार्वजनिकरित्या मोठ्याने बोंबलत. क्रिकेट खेळताना फळकूट पण चालायचं, एखादी बोळ पण चालायची. टीम पाडायच्या. आपणच अनेक नियम बनवायचे. या कंपाऊंड बाहेर गेला बॉल की तू 4, तिकडे 6,
एक टप्पा आऊट, रनआउटचे नियम वेगळे. कुणाच्या खिडकीची काच फोडली तर सार्वजनिक धूम ठोकणं हा अलिखित नियम. मुली मुलगे सगळे एकत्र खेळायचे तेव्हा. सगळेच मुलींचे दादा. क्रिकेट कबड्डीसाठी टीम मेंबर कमी असले की मुलींना डिमांड. टिपी टिपी टिप टॉप व्हॉट कलर डू यू वॉन्ट असलं काहीतरी भारी रंग सांगायचं. मग नसेल तर आऊट करायचे. यातही धावायचंच. ढाप. गोट्या रिंगण आखून जो सांगितला जाई तो ढाप किंवा गोटी रिंगणाबरोबर नेम धरून उडवायची. ऑलिम्पिक लेव्हलची नेमबाजी. मग यात चंदेरी, पाणेरी, काळी, घारी अशी गोठ्यांची वर्णनं. एक जबराट खेळ होता. टायर्स फिरवणं. जुने टायर्स घेऊन ते काठीने बळवत नेऊन त्याची शर्यत लावायची. खूप धमाल यायची टायर्स पळवायला. ठिक्कर पाणी हा फक्त मुलींचा खेळ समजला जायचा. एखादा मुलगा जरी यात आला तरी मुलीत मुलगा लांबोडा भाजून खातो कोंबडा असं म्हणून त्याला चिडवायचे. फरशीची खपटी घेऊन त्याला थुंकी लावून ती रकान्यात फेकायची आणि एका बाजूनं लंगडी खेळत जाऊन ती पायानं सरकावून चौकटीच्या बाहेर जाईल अशा रीतीनं फेकायची. रेषेवर पडली तर आऊट. कांदाफोडी. डोंगराला आग लागली पळा पळा. खांब खांब खांबोळी. शिवाजी म्हणतो. दोरीवरच्या उड्या. मामांचं पत्र हरवलं. शिरापुरी. भातुकली. हे तर सगळे गर्ल्स स्पेशल खेळ. मुलींची मोनोपॉली यामध्ये. नाव गाव फळ फूल नाटक सिनेमा रंग प्राणी पक्षी वस्तू काय वाटेल ते वह्याच्या वह्या भरायच्या. भातुकली. दोऱ्या बांधून घर घर खेळणं. दाण्याचे लाडू चुरमुऱ्याचा भात एवढाच कायम स्वयंपाक असायचा भातुकलीत. व्यापार सापशिडी सागरगोटे काचापाणी हे दुपारचे खेळ. वारा पडलेला असेल तर बॅडमिंटन, पण तो श्रीमंती खेळ. जिच्या हाती रॅकेट ती किंवा तो फार भाव खायचे. मग रॅकेट नसणारे एकत्र यायचे आणि बॅडमिंटनपेक्षा बाकी खेळ कसे भारी यावर वादावादी करायचे. कॅरम पण असाच श्रीमंती खेळ. ते नको असायचं. त्यात धांगडधिंगा करता यायचं नाही ना. पतंग बनवणं यात जो माहीर तो सगळ्यात भारी. मुली आपल्या ही काट ती काट सांगायच्या आणि फिरकी धरायच्या. मग ती काटताना ढील देणं वगैरे प्रकार करावे लागायचे. काटता नाही आली पतंग की मग मांजा नीट नाही कन्नी नीट बनली नाही या तक्रारी. दिवे लागणी झाली की परवसा म्हणून रात्री जेवणं झाली की अंताक्षरी. आणि भूताच्या गोष्टी. निव्वळ नॉस्टॅल्जिक. समृद्ध श्रीमंत बालपण होतं आपलं. करता येईल का असं आजच्या लहान मुलांचं? आजकाल तर सगळ्यांना केवढी तरी मोठमोठे अगदी ते व्हिडिओ गेम्स आणि असं सगळं काय काय लागत असतं. बिना पैशाचे गेम्स जणू ह्यांना माहीतच नसतात. बागेमध्ये जायचं मैदानात जायचं तिथे काही खेळ खेळायचे हे पण बऱ्याच जणांना आजकाल जमतही नाही. आजकाल मैदानही नसतात बागाही नसतात त्यांना खेळायला आणि आजकालच्या मुलांना तसे गेम आवडतही नाहीत. पण मला आपलं असं वाटतं की काहीतरी जादू घडावी आणि होऊन जावं सगळं आपल्यासारखं. म्हणजे आपण लहानपणी खेळत होतो ना तसे गेम्स त्यांना आवडायला लागावेत. कारण त्याच्यात पण खूप मजा होती नाही का? तर खरंच घडेल का असं काही? बघूया असं काही घडतं आहे का आणि मुलांना असे जुने जुने छान छान बिनपैशाचे गेम्स आवडत आहेत का? मुलांनो नक्की कळवा तुम्हाला असं आवडेल का नाही खेळायला ते. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा गोष्टीसह. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.